नमस्कार. मी डॉक्टर कौशल उमाकांत कोंडावार, कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट अँड अँड्रोलॉजिस्ट, कोंडावार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर, परभणी येथे कार्यरत आहे. आज आपण प्रोस्टेट या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत. प्रोस्टेट हा अवयव पुरुषांमध्ये लघवीच्या पिशवीच्या खालच्या भागामध्ये असतो. त्याचं मुख्यत्वे काम हे वीर्यातील काही घटक तयार करण्यासाठी असतं. प्रोस्टेटचा आजार पुरुषांमध्ये वयाच्या 50 नंतर जाणवतो. तो 2 प्रकारचा असू शकतो. एकतर तो कॅन्सर किंवा विना कॅन्सरचा असू शकतो. विना कॅन्सरला बेनाईन प्रोस्टॅटिक हायपरप्लाझिया असं म्हणतात आणि कॅन्सर असणारा प्रोस्टेट कॅन्सर म्हणतात. त्याची लक्षणे साधारणतः लघवीला वारंवार जाणे, लघवी कंट्रोल न होणे, रात्री वारंवार लघवीला उठणे किंवा लघवी बंद होणे असू शकतात. यातली कुठलीही लक्षणं तुम्हाला आढळल्यास त्याच्यासाठी काही तपासण्या केल्या जाऊ शकतात. त्याला सोनोग्राफी, पोटाची सोनोग्राफी आणि एक PSA नावाची तपासणी असते. या तपासण्यानंतर आपल्याला आजाराचं स्वरूप माहिती पडतं. तुम्ही कुठलंही लक्षणं असल्यास जवळच्या यूरोलॉजिस्टला संपर्क साधा आणि योग्य ते ट्रीटमेंट चालू करा. ते प्रोस्टेटच्या आजारातल्या पेशंट लोकांना आपण काही सल्लाही देऊ शकतो. रात्रीच्या वेळेत पाणी, चहा, कॉफी ह्याचं प्रमाण मर्यादित ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला रात्री वारंवार उठावं लागणार नाही. धन्यवाद.